एचएमपीव्ही विषाणूची आता भारतामध्ये एंट्री। एचएमपीव्ही केसेसचे काही रुग्ण आता भारतामध्ये आढळले आहेत। नुकत्याच 2020 मध्ये चीनमधील कोरोनाने आपल्या देशामध्ये 2020 पासून सलग 2.5 वर्ष थैमान घातलं होतं। या अशा रोगानं लोकांचं जनजीवन अगदी विस्कळीत झालं होतं। अनेक लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं। त्यातून देश अलीकडे काही वर्षांमध्ये सावरत असताना अशातच आता चीनच्या एचएमपीव्ही व्हायरसची भारतामध्ये एंट्री झालेली आहे। नमस्कार मंडळी, मी धनंजय किल्लेदार आणि तुम्ही पाहतात आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच नवीन काय तर। चीनचा एचएमपीव्ही व्हायरस आता भारतात पोहोचलाय। बेंगलोरमध्ये 8 महिन्याच्या चिमुरडीला लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आता कर्नाटकमध्ये दुसरी केस मिळाली आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनने 2 केसेस सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका 8 महिन्याच्या मुलीला याची लागण झालेली आहे। राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले त्यांच्या प्रयोगशाळेत नमुने तपासलेत नाही। रुग्णालयात प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीमध्ये एचएमपीव्ही व्हायरस झाल्याची पुष्टी झालेली आहे। कर्नाटकच्या आरोग्य विभागाने ही माहिती केंद्र सरकारला दिली आहे। या व्हायरसची पहिली केस समोर येणं ही मोठी बाब आहे, कारण चीनमध्ये तो वेगाने पसरत आहे आणि तेथील परिस्थिती स्फोटक असल्याचे दिसत आहे। घाबरण्याची कोणतीही गरज नाही असं निश्चितपणे सांगितले जात आहे, परंतु चीनमधून येणारी छायाचित्रे अस्वस्थ करणार आहेत। तिची लक्षणं त्याच दिशेनं दर्शवत आहेत। अहवालातही व्हायरसची पुष्टी करण्यात आलेली आहे। चाचणी एका खासगी रुग्णालयात केली होती, ज्यामध्ये मुली एचएमपीव्ही विषाणू पॉझिटिव्ह आढळली। फ्ल्यूच्या सर्व नमुन्यापैकी 0.7% केंद्र सरकारने म्हटलंय एचएमपीव्ही हा एक हंगामातील सामान्य व्हायरस आहे। चीनमध्ये एचएमपीव्हीच्या वाढत्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने 4 जानेवारी रोजी संयुक्त देखरेख गटाची बैठक घेतली। बैठकीनंतर सरकार म्हटले होते की फ्ल्यूचा हंगाम लक्षात घेता चीनची परिस्थिती असामान्य नाही। केंद्र सरकारने एका निवेदनात म्हणले की श्वासोश्वासाच्या आजाराच्या कोणत्याही वाढीला सामोरे जाण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे। या हंगामात आरएसव्ही आणि एचएमपीव्ही हे सामान्य इन्फ्लुएन्झा विषाणू आहेत, ज्यामुळे चीनमध्ये फ्ल्यूचे प्रमाण वाढत आहे। सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे। तसेच WHO ला चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अपडेट देण्यास सांगितलंय। हा नेमका व्हायरस काय आहे? ह्यूमन मेटापन्निमो व्हायरस, ज्याला एचएमपीव्ही देखील म्हणतात, हा एक प्रकारचा सामान्य व्हायरस आहे जो सर्व वयोगटातील लोकांमध्ये पसरू शकतो। या व्हायरसचा वृद्ध आणि लहान मुलावर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे। जर तुम्ही या व्हायरसने संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर लागण होऊ शकते। त्याची काही लक्षणे आहेत, जसं की नाक वाहणे, घसादुखी, डोकेदुखी, थकवा, खोकला, ताप किंवा सर्दी। या आजाराबाबत INS शी बोलताना होमिओपॅथी डॉक्टर द्विवेदी म्हणतात की ही लक्षणं भविष्यात मोठ्या त्रासाचं कारण बनू शकतात। फुफ्फुसावर परिणाम होऊ शकतो, श्वास घेण्यास त्रास होतो, दम्याशी संबंधित समस्या वाढतात, थकवा वाढतो, मुलांमध्ये छातीत जंतू संसर्ग घातक ठरू शकतो। तर 2 वर्षावरील मुलांना एचएमपीव्ही विषाणूचा सर्वात जास्त त्रास होतो असा दावा आहे। एचएमपीव्ही हा RNA विषाणू आहे। जेव्हा विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णामध्ये सर्दी आणि कोविड-19 सारखी लक्षणं दिसतात। तर या रोगाची 2001 मध्ये प्रथमच ओळख झाली। एचएमपीव्ही विषाणू पहिल्यांदाच 2001 मध्ये ओळखला गेला। एका डच संशोधकाने श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाच्या नमुन्यामध्ये हा विषाणू शोधला। मात्र हा विषाणू गेल्या 6 दशकापासून अस्तित्वात आहे। हा विषाणू सर्व प्रकारच्या ऋतूमध्ये वातावरणात असतो, परंतु हिवाळ्यात त्याचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो। तर मंडळी, एचएमपीव्हीची लक्षणं कशी ओळखायची? हा एक व्हायरस आहे, त्याची लक्षणं सामान्य सर्दीच्या लक्षणासारखीच असतात। सामान्य प्रकरणामध्ये यामुळे खोकला किंवा गरगर, वाहणारं नाक किंवा घसा खवखवणे। लहान मुलं आणि वृद्धांमध्ये एचएमव्ही संसर्ग गंभीर असू शकतो। या व्हायरसमुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर लक्षणं दिसू शकतात। यामध्ये आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे? खोकताना किंवा शिंकताना तोंडावर, नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा। साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपला हात वारंवार धुवावे। ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खावा। संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या। जशी आपण कोरोना काळामध्ये काळजी घेतली तशीच आता सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे। एचएमपीव्ही व्हायरसमुळे महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आहे। महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागानं नागरिकांसाठी ऍडवायझरी जारी केली आहे। त्यांनी नागरिकांना घाबरून न जाता सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे। अधिकाऱ्यांनाही सर्दी आणि खोकल्याचा त्रास असलेल्या रुग्णांची
सतत तपासणी करण्यास सांगितलंय. तर मित्रांनो, जशी आपण कोरोनामध्ये काळजी घेतली तशीच आता आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. तर मंडळी, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या नवीन काहीतरी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच काहीतरी विषय घेऊन भेटू पुढच्या भागामध्ये.